कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अरे केदार, तो मगाशी आपण दोघांनी फोटो काढला होता, तू दाखव ना सगळ्यांना। फोटो तुझ्या मोबाईल मध्ये? नेत्रा, तुझ्या मोबाईल मध्ये आहे का? हो, माझ्या मोबाईल मध्ये। दाखव ना। दाखवते हा। बाबा, फोटो काढताना फोन हल्ला वाटतं, ब्लर आलाय फोटो। बघू तरी, दाखव मला। मी बोलता बोलता डिलीट केला, ब्लर होता ना। ओके, पण हरकत नाही, आपण नंतर काढूया, चालेल ना काका? हो। केदार, तू खायला सुरुवात कर, तुला ऑफिसला लवकर जायचंय ना। केदार, खाऊन घे। मी हाच विचार करत होते की तुमच्याकडून सगळं कबूल कसं करून घ्यायचं, पण आता तुमचा कबुली जबाब व्यवस्थित रेकॉर्ड झालाय। कारण मला तुझा सूड घ्यायचा आहे। हे सगळ्यांनी बघितलं तर काय होईल माहिती आहे? नेत्रा, मी तुला सोडणार नाही। बोल मेघना। गुड मॉर्निंग। गुड म्हणावं असं काही नाही आजच्या दिवसात, बोल। का? असं का? तू फोन का केलास ते सांगशील? हा, जाधव प्रकरण सॉल्व्ह झालंय। मी अद्वैतला माझी दखल घ्यायला भागच पाडलो। ऍक्च्युअली तो थोडा इम्प्रेस झालाच असेल माझ्यावर। आता पुढे काय? पुढे काय म्हणजे? मी तुला रात्रीच मेसेज करून सांगितलं होतं आज ऑफिसला येऊ नकोस म्हणून। हो, नाहीच येणार आहे, पण ह्याच्या पुढे आता काय करायचंय ते तर सांगा। ऐक, मी तुझ्याकडे एक फाईल दिली आहे। सरकारी टेंडर मिळवण्यासाठीची खूप महत्वाची डॉक्युमेंट्स त्यात आहेत। हो, त्याच्यावर कलेक्टरची सही होणं आवश्यक आहे। तू आज ऑफिसला आली नाहीस तर ती फाईल घेण्यासाठी अद्वैतला कसंही करून तुझ्या घरी यावं लागेल। आणि मग तो घरी आल्यानंतर तुला काय करायचंय हे तुला मी वेगळं सांगण्याची गरज नाही, राईट? आता अद्वैत बरोबर असं करायचं ठरवलंच आहे, तर तसंच होईल। अद्वैत राजाध्यक्ष आज उद्ध्वस्त व्हायलाच हवा। ऑफकोर्स। ऑल द बेस्ट। हॅलो, काय मग काका, झाला का विचार करून? कसला विचार? तुम्ही विचार करत असाल ना, नेत्राने अजून व्हिडिओ कसा नाही दाखवला सगळ्यांना, म्हणून म्हटलं झाला का विचार करून?
तुमच्या भाषेत सांगायचं तर मला ना खूप मज्जा येते सो गाणं गावंसं वाटतंय मला. ते काय बरं गाणं आहे तुम्ही गाता ते? सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला. आत्तापर्यंत जो खेळ तुम्ही आमच्याशी खेळत होता तो खेळ आता आम्ही तुमच्यासोबत खेळतोय. कसं वाटतंय? हे बघ नेत्रा, हे सगळं बंद कर. का? तुला काय हवंय ते देतो मी. मला माझ्या कुटुंबाचा आनंद हवाय, पण तुम्हाला त्यांचा आनंद बघवत नाहीये ना? पण हरकत नाही, माझ्या कुटुंबाला एकत्र ठेवायला, त्यांना आनंदी ठेवायला मी समर्थ आहे. जो कोणी त्यांच्या आनंदाच्या आड येईल ना त्याला मी सोडणार नाही. मी तुम्हाला सोडणार नाहीये काका. या घराची सून नेत्रा अद्वैत राजाध्यक्ष तुमचा तो व्हिडिओ सगळ्यांसमोर आणणार म्हणजे आणणार. नेत्रा, हॅलो हॅलो. नाही भिकेला लावलं ना तुम्हाला सगळ्यांना तर केदार राजाध्यक्ष नाव लावणार नाही, मी सांगून ठेवतोय. नेत्रा, केदारचं खरं रूप काय हे दाखवण्यासाठी खूप मोठा पुरावा मिळाला असतो. हा व्हिडिओ आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे. पण त्यामुळे केदार जास्त अग्रेसिव्ह नाही होणार ना? नाही, त्याचा हात दगडाखाली आहे. त्याला माहिती आहे सगळ्यांनी हा जर पुरावा बघितला तर काय होऊ शकतं. पण मग काय करायचं आता? मला असं वाटतं की सगळ्यांना बोलवून हा व्हिडिओ दाखवूया. मित्रा, तू शांत काय आहेस? बाबा बरोबर बोललात तुम्ही. आपल्या हाती खूप मोठा पुरावा लागलाय आणि हा पुरावा सगळ्यांसमोर आणला तर आपण केदार काकांचा डाव त्यांच्यावरतीच उलटवून लावू शकतो, जिंकू शकतो. पण ह्या सगळ्यात केतकी काकूंचं काय? त्या कायमच्या हरतील. केतकीचा प्रश्न आहेच. तिचं काय आणि कसं करावं तेच कळत नाही. म्हणजे त्यांना खरंच खूप त्रास होईल. केदारने विश्वासघातच केलाय त्यांचा. मित्रा, मग काय करायचं तू सांग. आपण स्वार्थी नाही वागू शकत. म्हणजे ह्या सगळ्यामध्ये केतकी काकूंना जपणं खूप गरजेचं आहे. नाही, पण मग आपल्याकडे इतका मोठा पुरावा आहे तरी शांत बसायचं आपण. नाही मावशी, शांत नाही बसायचं. केदार काकांना कायमचा धडा शिकवल्याशिवाय आता आपण शांत नाही बसायचं. पण ह्याचा उपयोग आपण योग्य पद्धतीनेच करायचा. आजपर्यंत तू या घराचं रक्षण केलंयस. तू जो काही निर्णय घेशील तो योग्यच असेल. आम्ही तुझ्या पाठीशी आहोत. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.